राम राम, हॅलो, नमस्कार, स्वागत. मी आहे कुलकर्ण्यांची कश्मीरा अँड दिस इज अवर गपशप पॉइंट. तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे की दत्त जयंतीमुळे आपण दत्त सप्ताह साजरा करत आहोत. यापूर्वीच्या काही व्हिडिओज मध्ये आपण दत्त जन्माची कथा किंवा दत्त महाराजांनी केलेले 24 गुरु याबद्दलची माहिती जाणून घेतलेली आहे. तसं बघायला गेलं तर दत्त महाराजांबद्दल जितकं बोलावं तितकं कमीच आहे. पण मला असं वाटते की आज आपण दत्त म्हणजे नक्की काय याबद्दल चर्चा करूया. तुम्हाला माहितीये की दत्त म्हणजे त्रिमूर्ती यांचं रूप असलेली एक देवता आहे असं सगळे म्हणतात. म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांच्या पण एनर्जीज दत्त महाराजांमध्ये आहेत. पण दत्त खरंच देव आहेत का? खूप जणांना असा प्रश्न असेल ना, किंवा मी असं बोलल्यावरती मे बी प्रश्न पडेल. पण खरं तर दत्त ही एक अवस्था आहे, एक स्थिती आहे. दत्त स्थिती म्हणजे काय? तर दत्त स्थिती म्हणजे काय हे जाणून घेताना आपल्याला दत्त महाराजांनी केलेल्या 24 गुरूंकडून त्यांना काय काय ज्ञान मिळालं याचा अभ्यास करून पुढे जायचं. म्हणजे आपल्याला वेगळे प्राणी, वेगवेगळे मनुष्य किंवा नैसर्गिक घटक आपल्या आजूबाजूला यांनी खूप वेगवेगळ्या प्रकारे मार्गदर्शन केलं, ज्ञान दिलं. आणि या सगळ्यातून आपल्याला ही गोष्ट शिकायला मिळते की कुठल्याही प्रकारचा अहंकार आपल्यामध्ये नसला पाहिजे. म्हणजे जर तुम्ही साधना करत असाल तरी सुद्धा मी साधना करतो ही गोष्ट म्हणणं म्हणजे तिथे अहंकार आलाच नाही का? तर अहंकार न करता पूर्णपणे समर्पण करणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. दत्त स्थितीमध्ये आपण भक्तीमध्ये नेहमी रममाण विलीन असतो. आपण आपलं स्वत्व, मीपणा त्या सगळ्या गोष्टी दत्त महाराजांच्या चरणाशी अशा वाहून दिलेल्या. तर मग यामध्ये काय काय बदल होतात आपल्या? तर आपल्याला कुणावरही रागत येतो, कारण आपण त्यांच्या कुठल्याही कर्माकडे किंवा ऍक्शन्स कडे, जर आपल्या भाषेमध्ये बोलायचं म्हटलं तर ऍक्शन्स कडे लक्षच देत नाही. त्यामुळे आपल्याला आपल्या विचारांमध्ये कुठल्याही प्रकारचा डिस्टर्बन्स, ती गोष्ट न आल्यामुळे आपण आपोआपच आतून शांत राहतो. आणि जेव्हा आपण शांत होतो तेव्हा आपलं काय ध्येय आहे की आपल्याला आता साधना करायची आहे, ध्यान करायचं आहे, त्याच्यावरती आपलं लक्ष केंद्रित होतं, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. आणि एकदा कॉन्सन्ट्रेशन वाढलं की आपोआप आपण त्या शक्तीमध्ये विलीन होत. म्हणजे मानसिक दृष्ट्या, शारीरिक दृष्ट्या आणि आत्मिक दृष्ट्या, म्हणजे मन, शरीर, आत्मा या तीनही गोष्टी परमात्म्यामध्ये विलीन व्हाव्या आणि त्या साधनेनंतर होत जातात. शिवाय हे करत असताना आपल्याला आपल्या विचारांबद्दल, आपल्या कर्मांबद्दल सगळ्या गोष्टींची जाणीव सुद्धा व्हायला लागते. म्हणजे जर एखादी गोष्ट सांगायची म्हटलं तर तुम्ही कधी गिरनारला गेलात का? गिरनार मध्ये 10,000 पायऱ्या आहेत. मी गेले अनेक वर्षे गिरनारला जाते, पण जेव्हा मी सगळ्यात पहिल्यांदा गेले होते तेव्हा मला तिथल्या काही लोकांनी ही गोष्ट सांगितलेली होती. प्रवासामध्ये पण मला त्यांनी हे सांगितलेलं होतं की सगळ्यात आधी आपण देवतेला नमस्कार करून आणि मारुतीराला नमस्कार करून सुरुवात करतो. तर पहिल्या पायरीपासून 9,999 पायऱ्यांपर्यंत आपण प्रत्येक गोष्टीचा त्याग करत जातो. म्हणजे आपल्याला असं वाटतं की अहंकार, राग आणि या सगळ्या गोष्टी आहेत, पण त्याचे सुद्धा आतमध्ये खोलवर गेल्यानंतर खूप छोट्या गोष्टी असतात. आणि या सगळ्या गोष्टींचा एक 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 करत त्याग करत आपण वरती जातोय. आणि शेवटच्या पायरीवरती त्यागाचा सुद्धा त्याग करायचा. म्हणजे आपण पूर्णपणे दिगंबर झालो. आणि त्यानंतर
दत्त महाराजांच्या पादुकांचं आपल्याला दर्शन घ्यायचं. खर तर गिरनार चढणं हा एक आध्यात्मिक प्रवास आहे आणि दरवर्षी करत असल्यामुळे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव येत असतात आणि त्याच्यामुळे आपली आध्यात्मिक प्रगती होत असते. आपल्या आजूबाजूच्या घटनांचा आपल्यावर चांगला परिणाम होत असतो असं मला वैयक्तिक खूप वाटतं. आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींचं एकत्रीकरण म्हणजेच दत्तस्थिती असावी. आता दत्तस्थिती जर आपल्याला अनुभवायची असेल किंवा त्याच्याकडे प्रवास सुरू करायचा असेल तर काय करायचं बरं? तर सगळ्यात आधी आपल्याला साधनेला सुरुवात करायची आहे. साधना कशी सुरुवात करावी या प्रश्नावरती मला असं वाटतं की काही बेसिक गोष्टी आहेत ज्या आपल्या शास्त्रांमध्ये पण सांगितलेल्या आहेत की सगळ्यात पहिल्यांदा आपण गुरुवारच्या दिवशी दर्शन घ्यायला सुरुवात करू शकतो. खरं तर त्रिकाळ दर्शन हे कधीही चांगलं आहे, पण सुरुवात करतो. गुरुवारच्या दिवशी दर्शन घेतलं, मग हळूहळू आपण रोज मंदिरात जाऊ शकतो, दर्शन घेऊ शकतो. ज्यांना आवड आहे, वेळ आहे आणि ज्यांना हा प्रवास पुढे सुरू ठेवायचा आहे त्यांनी एके ठिकाणी शांतपणे बसून साधना सुरू करावी. साधनेसाठी एक छान आसन असावं. त्या आसनावर बसून तुम्ही ओम द्राम दत्तात्रेयाय नमः हा दत्त महाराजांचा मुख्य मंत्र आहे. या मंत्राची साधना जप सुरू करू शकता. मग सुरुवातीला तुम्ही 11 वेळा म्हणा, मग 21 वेळा, 51 वेळा, मग 108 वेळा, हळूहळू तुम्ही 1008 वेळा पण म्हणू शकता. त्याच्यानंतर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा सुद्धा उच्चार तुम्ही करू शकता. हे मंत्र असे आहेत ना की हळूहळू कालांतराने तुमचं मन शांत करत जातं, तुमचं एकाग्रतेकडे लक्ष केंद्रित करत जातं आणि हीच दत्त स्थितीमध्ये जाण्याची एक सुरुवात आहे. दत्तात्रेय याचा अर्थ काय असेल बरं? दत्त म्हणजे आपल्याकडे असलेलं सगळं काही देणारा, सगळं काही सोडून देणारा, आणि त्रेय म्हणजे अत्री ऋषींचा पुत्र म्हणून ते दत्तात्रेय. हे एक म्हणजे दत्त महाराज हे गुरुतत्वाची एक मूर्तीरूप आपल्या समोर प्रगट झालेलं मूर्तीरूप आहे. मुख्य तर गुरुतत्व आहे ज्याच्यामध्ये तीनही देवांची शक्ती आहे आणि याच्यातून आपल्याला हेच शिकायचं आहे की आपल्याला कुठेतरी मूळ स्वरूपाकडे केंद्रित व्हायचं आहे, परमात्म्याबरोबर विलीन व्हायचं आहे. म्हणजेच काय तर दत्त स्थिती आपल्याला निर्माण करायची आहे आणि आपल्याला दत्त स्थितीमध्ये राहायचं. तर ही होती आजच्या व्हिडिओ मधली माहिती. म्हणजे दत्त स्थिती नक्की काय? खरं तर शब्दात सांगण्यापेक्षा ती अनुभवणं खूप जास्त गरजेचं आहे. तर आजपासून तुम्ही त्याला सुरुवात करा आणि तुम्हाला त्याचे काही अनुभव येत आहेत का, तुम्हाला कसं वाटतंय हे सगळं कमेंटमध्ये नक्की सांगा. या संदर्भात तुमचा काही प्रश्न असतील तर तेही नक्की विचारा, कारण आपलं ठरलंय तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपण द्यायची जेणेकरून आपल्या सगळ्या परिवाराला त्याची उत्तरं मिळावीत आणि आपल्या या गप्पांचा प्रवास पुढे असा चालू राहावा. तर आपला हा प्रवास पुढे सुरू ठेवण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही सगळी आपल्या अध्यात्माची माहिती आपल्या आजूबाजूच्या सगळ्या माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर नक्की करा. तोपर्यंत नमस्कार. श्री गुरुदेव दत्त.